हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. फडणवीसांवर बोलल्या म्हणून उमेदवारी कॅन्सल झाली असं म्हणणाऱ्या मूर्ख भक्ताडांनो, आठवते का ते हपचड्डी म्हणणारा, शेंडी म्हणणारा नितेश राणे, निलेश राणे तुमच्या साहेबाला चालला होता. टोकाचं आरोप करणारे अजित दादा असतील, हर्षवर्धन दादा असतील, नारायण दादा असतील, छगन दादा चालले. शिव्या देणारा प्रत्येक काँग्रेसी चालला. घरी रियाज अली सुद्धा चालला. आणि एक उमेदवारी कॅन्सल झाली म्हणून तुम्ही जर स्वतःचा विजय समजत असाल तर इमानदारीनं सांगतो, तुमच्या मेंदूत फक्त गोबरच आहे. हे विसरू नका की एका विशिष्ट पक्षात चढल्याशिवाय संधी मिळत नाही. आयुष्यभर चाटणाऱ्या निष्ठावंतांचे हाल आणि आयारामांचे झालेलं स्वागत काल 2 दिवसापासून तुम्ही मी पाहिले का नाही? एक उमेदवार बाद करून पक्षाची घाणेरडी झालेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा हा फक्त केविलवाणा एक प्रयत्न आहे. सोशल मीडियावर ट्रोलिंग केलं म्हणून उमेदवारी बाद होणं हे कारण जरी सांगण्यात दाखवण्यात येत असलं तरी खरं कारण तेच आहे. हे कशावरून? खरं कारण दुसरं काही पण असू शकते. उमेदवारी बाद झाल्यावर जी प्रेस झाली ना, त्यामध्ये ताई सांगत आहे की मी मागे ज्या चुका केल्या त्याबद्दल माफी मागते आणि यापुढे हिंदुत्वाचं काम करेल. आता तुम्हीच सांगा भावांनो, ह्या म्हणत आहे मागे चुका केल्या म्हणजे कोणत्या चुका केल्या? पहलगाममध्ये जे झालं ते सांगितलं ही चूक, की शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं ही चूक, आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून नेत्यांना जाब विचारला ही चूक? ओ ताई, ह्या जर चुका होत्या तर ह्या चुकांमुळेच तुमची ओळख वाढली. तुम्ही इथपर्यंत आला. शिखरावर पोचल्यावर म्हणता चूक ह्या शिडीची आहे. कमाल आहे. म्हणजे ह्या सगळ्या प्रवासात जे लोक तुमच्या सोबत होते त्यांना तुम्ही नालायक ठरवताय. उलट चूक तर ही आहे की ज्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं ना, तो विचार सोडून तुम्ही परक्यांकडे गेलात आणि गेल्यावर भेटलं तरी काय? दोघांच्याही डोळ्यात पाणी. आणि एवढं होऊ नये तुम्ही तेच करणार असाल तर शंका आहे की काहीतरी मोठी तडजोड तजवीज झाली असावी, आहे की नाही? ताईपेक्षा धनाभाऊला मी पहिलेपासून पाहतो. दोघांचंही काम अतिशय चांगलं आहे. उमेदवारी मागं घेतली याचं मला सुद्धा वाईट वाटलं, पण प्रेस पाहिल्यावर विचार बदलला. जर ही प्रेस घेतली नसती ना तर इज्जत अजून वाढली असती खरंच. असो, हा विषय इथं स्टॉप करू. बाकी पण सगळा जर ओव्हरऑल विचार केला तर सगळे रडणारेच उमेदवार. बाप रे बाप, मला वाटलं होतं या मावशाईंनी ट्रेंड एंड केला असेल, पण नाही. निकाल लागोपर्यंत असंच राहील का आहे की असं वाटाय. बरं, कार्यकर्त्यांचा विरोधाभास पहा भावांनो. आपण जिथं आपल्याला इज्जत नाही, जिथं आपले सहकारी प्रतिस्पर्धी आपल्याला बदनाम करतात, आपल्याला ट्रोल करतात, जिथं आपल्याला डावलल्या जातं, तिथं आपण राहतो का? तुम्ही राहता का? नाही. अर्ध्याला जास्त 2 दिवसापासून रडणारे इच्छुक अजूनही तिथंच आहे. ह्याला खरंच स्वाभिमान म्हणतात का? मला वाटते की चॉकलेट मिळाल्याशिवाय माणूस थांबत नसतो. हे लक्षात घ्या भावांनो. आपण यांचं कोणाचंच समर्थनही करत नाही, विरोधही करत नाही. आपल्याला काही घेणं देणं नाही, काय बंद नाही. कुठल्याच राजकीय नेत्यावर आणि पक्षावर माझा विश्वास नाही. हे फक्त धंदा आहे. मार्केट नेटवर्किंगपेक्षा बत्तर धंदा. असो, जास्त काही सांगत नाही. तुम्ही सगळेजण लय समजदार आहे. फक्त ज्यांनी सोंग केलं आणि पुन्हा तिथंच चिपकले त्या सगळ्यांना जनता घोडा लावणार आहे. भविष्यात फक्त प्रामाणिक लोकांचेच दिवस येणार आहेत. माझं काही चुकलं का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. भेटू. जय महानगरपालिका, जय महाराष्ट्र.